गोष्टीचं नाव आहे गर्विष्ठ कावळा. एक होता कावळा, काळा काळा जसा काही कोळसाच तो. होता मोठा गर्विष्ठ. तो नेहमी म्हणायचा, माझ्या इतक्या वेगाने कोणी उडू शकत नाही. त्याला एकदा भेटली चिमणी उडूशी. तिला तो चिडवू लागला, चू चू चिमणी चिमुरडी, आहेस किती भिकारडी आणि तशी मिरवते. तुला माझ्या इतक्या वेगाने उडता येत नाही आणि उगाच तुमकत तुमकत चालते. चल लावूया आपली शर्यत. त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी पोचतंय ते पाहू. दोघे उडत उडत चालले. कवळा पुढे, चिमणी मागे. उडता उडता चिमणी बिचारी दमली. थकून भागून एका झाडाखाली जाऊन बसली. ते पाहून कवळा आणखीन गर्व झाला. तो उडत उडत पुढे निघाला. त्याला भेटला एक मोर. त्याला पाहून कवळा म्हणाला, नाच नाच नाचतोस, उगाच मिरवतोस तोरा. अरे माझ्या इतक्या वेगाने उडता येतं का तुला? थुई नाचणं एवढंच येतं तुला. नेहमी उगाच कशासारख्या मारत असतोस. चल लावूया आपली शर्यत. त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत आधी कोण पोचते पाहूया. मोराला कवळ्याचा राग आला. दोघांची शर्यत लागली. कावळा पुढे, मोर मागे. खूप खूप लांब गेले ते. मोर बिचारा दमला. तो गयावया करू लागला, आता आपण थांबूया. पण कावळा कशाचा थांबतोय? तो एका झाडावर जाऊन बसला. पुढे लागले एक सरोवर. तेथे एक घार होती. तिला पाहून कवळा म्हणाला, घारे घारे उंच उडते आकाशी, शर्यत का लावतेस का माझ्याशी? त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्याबरोबर उडत येतेस का? पाहूया कोण आधी जात ते. या या आपली शर्यतीत कावळ्याचा गरिष्ठपणा पाहून खारीला हसू आलं. त्या दोघांची शर्यत लागली. खारीचा झपाटा मोठा. ती केव्हाच निघून गेली. कावळ्याचे पंख दुखू लागले. त्याला खूप दमायला लागलं. ताकत ताकत तो घारीला म्हणाला, घारीताई, आता तू थकली असशील. आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया का? घार म्हणाली, का रे बाबा, आपल्याला त्या दूर समुद्रावरती दिसणाऱ्या जायचं आहे ना. पाहूया आधी कोण पोचते. कावळा म्हणाला, खूप दमली होती. तो घारीला मनधरणी करू लागला. गार हसू लागली आणि म्हणाली, कावळे दादा, फिटली का तुझी हौस शर्यतीची?